नमस्कार. मी हिमांशू प्रदीप टेंबेकर. 2023च्या UPSC परीक्षेमध्ये मी मराठी माध्यमातून ही परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि अँथ्रोपॉलॉजी हा माझा ऑप्शनल विषय होता. आज मी आपल्यासमोर एका अभिनव उपक्रमाची माहिती घेऊन आलो आहे आणि ज्यामध्ये जे काही त्याचा उद्देश जो आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे, अतिशय आपण म्हणू की सामाजिक एका पठडीचा आहे. तो म्हणजे की जे तळागाळातले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, ज्यांना खूप काही मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा काही मोठ्या संस्थांमध्ये अभ्यासाची संधी मिळत नाही किंवा त्यांच्याशी संलग्न होता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम हा R.N. शिंदे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राबवण्यात येत आहे. या ट्रस्टतर्फे अतिशय एक अभिनव हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षा, उदाहरणार्थ UPSC, MPSC तसंच SSC याची तयारी करायची इच्छा आहे, याच्यामध्ये पुढे जाऊन करिअर करायची इच्छा आहे, तर त्यांना मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे. आपण बरोबर ऐकलंय की हे जे मार्गदर्शन आहे हे कुठल्याही मोबदल्याशिवाय केलं जाणार आहे आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या आपल्या सर्व विद्यार्थींना ह्या स्पर्धेच्या युगामध्ये एक चांगल्या उत्तम प्रकारचं आणि चांगल्या गुणवत्तेचं असं शैक्षणिक मार्गदर्शन किंवा आपण म्हणू की हे जे मार्गदर्शन आहे ते साधारणतः तज्ज्ञांकडनं किंवा स्वतः अधिकाऱ्यांकडनं मिळावं अशी या संस्थेच्या जे काही संस्थाचालक आहेत त्यांची इच्छा आहे. म्हणूनच ते आपल्यासाठी विशेषकर ही एक योजना घेऊन आले, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि सध्या ही जी हा जो काही उपक्रम आहे याची माहिती म्हणजे की भारतातील, फक्त महाराष्ट्रातील नाही तर भारतातील जे काही प्रशिक्षक तुम्हाला मिळणार आहे, जे काही अधिकारी पदांवर आहेत, ज्यांना प्रशासकीय जीवनामध्ये एक दांडगा अनुभव प्राप्त आहे, अशा व्यक्तींकडून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. संपूर्ण अभ्यास पद्धती याच्यात कव्हर केली जाईल, म्हणजे फक्त प्री किंवा मेन्स असं नाही, तर तुमचं अतिशय फाउंडेशन बेसिकपासून तुम्हाला हळूहळू ह्या गोष्टींवर इंट्रोड्यूस केलं जाईल, त्याची माहिती दिली जाईल, कशा पद्धतीने वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला स्पष्ट केल्या जातील, कशा पद्धतीने त्या काम करतात किंवा तुम्ही कसं ते समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला शिकवल्यानंतर त्याच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. नोट्स उपलब्ध करून दिल्यानंतर तुम्हाला एका विशिष्ट वेळेसाठी अभ्यास कसा करावा याचं तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल. अभ्यास झाल्यानंतर आपला अभ्यास हा योग्य दिशेने सुरू आहे का नाही यासाठी आपण साधारणतः सराव परीक्षा देत असतो. मग त्या प्रिलिम्स असोत किंवा मेन्स असोत किंवा इंटरव्ह्यू जरी असले तरी आपण मुलाखतींआधी मॉक इंटरव्ह्यू असं देतो. तर हा तुमचा अभ्यास योग्य मार्गावर सुरू आहे का नाही हे तपासण्यासाठी सराव परीक्षासुद्धा ह्या कोर्समध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर फक्त पुस्तकी ज्ञान नाही किंवा फक्त तुम्हाला थेरोटिकल नॉलेज न देता साधारणतः तुम्हाला व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने इथे प्रशिक्षण मिळणार आहे. म्हणजे जरी तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर ह्या क्षेत्रात येण्याचा विचार करत आहात, तर अधिकारी होण्यासाठी पात्र काही गुणधर्म आहेत, काही विचार पद्धती आहेत ज्या तुम्ही अंगीकारल्या पाहिजे किंवा आत्मसात केल्या पाहिजे. त्या कशा कराव्या किंवा त्याला सुरुवात कशी करावी हे सगळं तुम्हाला ह्या कोर्समध्ये सांगितलं जाणार आहे, समजवलं जाणार आहे किंवा शिकवलं जाणार आहे. त्यानंतर मुख्य म्हणजे की ही जी सुविधा आहे ही सध्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. तुम्ही एनरोल करायचं आहे आणि ऑनलाईन तुम्हाला सगळे जे क्लासेस आहेत ते मोफत दिले जातील, की ज्याच्यामध्ये जर समजा मी UPSCचं बोलायला गेलो, आता MPSC UPSC दोघी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाले आहेत, त्याच्यामुळे GS1 ठीक आहे, सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 मध्ये काय असतं याबाबत आपण थोड्या वेळात सविस्तर बोलूच.
पण त्याबरोबरच निबंध त्यावर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली जाईल किंवा ह्या सगळ्या विषयांचे जे काही उपघटक असतात त्याची तुम्हाला योग्य माहिती दिली जाईल, ते कशा अभ्यासावे हे तुम्हाला सांगितलं जाईल. तर साधारणतः सध्या ही परीक्षा ऑनलाईन आहे. पुढच्या वर्षी जून नंतर ऑफलाईन ही परीक्षेची म्हणजे ऑफलाईन या उपक्रमाचा आपण एका प्रकारे म्हणू की सुरुवात करणार आहोत. तिथे तुम्हाला विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधाही दिली जाणार आहे आणि राहण्याच्या सुविधेसोबत तुम्हाला तिथे म्हणजे लायब्ररी, राहण्याची सुविधा आणि शिकवणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळणार आहे. पण सध्या हा ऑनलाईन उपक्रम आहे, हा मोफत आहे. तर पुढे येणाऱ्या ह्या अजून एका पुढच्या पावलासाठी तुम्ही सध्या ह्या उपक्रमात सामील होणं खूप आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर पुढचं म्हणजे हे जे येणारे क्लासरूम्स आहेत किंवा ज्या सुविधा आहेत त्या अतिशय अद्ययावत असणार आहेत. डिजिटल युगामध्ये आपल्याला माहिती आहे की जग खूप पुढे गेलं आहे आणि आपल्यालाही त्या जगाबरोबर पावलावर पाऊल टाकत चालायचं आहे. त्याच्यामुळे स्मार्ट क्लासरूम, त्याच्यानंतर डिजिटल साधने, शिक्षण साहित्य, डिजिटल नोट्स वगैरे तुम्हाला पुरवले जाणार आहेत. वैयक्तिक मार्गदर्शनच नाही. काय होतं जनरली की खूप जास्त विद्यार्थ्यांचा ओढा एका विशिष्ट संस्थेकडे वाढल्यानंतर त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष पुरवणं कठीण जातं. पण इथे 1 to 1 तुम्हाला मेंटरशिप दिली जाईल, 1 to 1 तुमच्याशी संवाद साधला जाईल आणि 1 to 1 तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये काय सुविधा, काय सुधारणा करायच्या याबाबत तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाईल. त्यामुळे अतिशय एक अभिनव आणि कृतिशील असा उपक्रम हा आहे असं मी मानतो. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे की जसं आपण म्हटलं की पूर्वपरीक्षा ही याच्यात कव्हर होणार आहे. मग पूर्वपरीक्षेची अभ्यासाची पद्धत वेगळी असते. त्याच्यामध्ये तुमचं साधारणतः भर हा संज्ञांवर असतो, सनावळ्यांवर असतो किंवा व्यक्तिमत्वांवर असतो आणि त्याची तयारी आधी करून घेतली जाईल. त्याच्या मॉक टेस्ट होतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्टचं इव्होल्युशन वगैरे करून मिळेल. त्याचं स्पष्टीकरणं दिले जातील की आपण विचार करताना किंवा जर आपल्याला एखादा विषय माहीत असो वा नसो, पण तो हाताळताना, त्या संबंधी प्रश्न हाताळताना आपल्याला कशा पद्धतीने उत्तरं शोधता येतील याचंही ज्ञान तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळे प्रीचं, त्याच्यानंतर मेन्समध्ये आपल्याला माहिती की आपल्याला सखोल एखाद्या विषयाचं आकलन आवश्यक असतं. त्याच्या नोट्स तुमच्या रेडी पाहिजे. तुम्हाला त्याची व्यवस्थित कारणमीमांसा करता आली पाहिजे. एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला सखोल ज्ञान पाहिजे. त्याचं तुम्ही उत्तर लिहू शकाल. 150 शब्दात म्हणा किंवा 250 शब्दात म्हणा. 10 मार्काचे, 15 मार्काचे असे 2 भाग येतात. तर याच्यामध्ये GS 1, 2, 3, 4 हे काही जे विषय आहेत, तर साधारणतः त्या दृष्टीने तुमची तयारी करून घेतली जाईल. तुम्ही उत्तरं लिहायला हळूहळू शिकाल. तुमची उत्तरं तुम्हाला तपासून मिळतील आणि त्याच्यात काही ज्या मायन्यूट चुका आहेत, प्रेझेंटेशन, स्ट्रक्चर, कंटेंट, जो पण काही आहे त्याचा तुम्हाला कंटिन्युअस फीडबॅक मिळत राहील. तर अशा पद्धतीचा हा एकूणच उपक्रम आहे आणि नोव्हेंबर 2025 पासून तर मार्च 2026 पर्यंत आता हा मोफत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करावी. प्रिलिम्सच्या दृष्टीने तरी तुम्ही ह्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मला वाटतं. आणि तुम्हाला वेबसाईट तसंच संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर रेग्युलर सेशन हे होत असतील. मोस्टली मी स्वतः जिथे इथे शक्य मला तुमचे संवाद साधणं होईल तिथे आपण बोलूयात. आणि या व्यतिरिक्त इतरही राज्यसेवेमधले किंवा केंद्रीय सेवेमधले अधिकारी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी वेळोवेळी येत असतील. तुमच्याशी तुमच्या शंकांचं निरसन ते करतील.